सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपण तळेगाव जवळ एक आनंदवाडी नावाचं गाव आहे, तिथे आलो आहे। या गावामध्ये पहा, चौकामध्ये शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सुद्धा पुतळा आहे इथे पहा। आणि श्री हनुमान देवस्थान तिथे मंदिर आहे। आणि एक या गावाला मी पहिल्यांदाच भेट दिली आहे। या गावामध्ये एक वासुदेवरावजी खोडे म्हणून लहानू भक्त आहेत, त्याचप्रमाणे संदीपदादा महल्ले हे सुद्धा याच गावातील आहे। तर आपल्याला त्यांचे काही अनुभव समर्थ लहानूजी बाबांबद्दलचे जाणून घ्यायचे आहे। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। वासुदेव सोनबाजी खोडे, गाव आनंदवाडी। आनंदवाडीचे हो। बरोबर। तालुका आष्टी, जिल्हा वर्धा। तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या दर्शनाचा कसा व्यासंग लागला? तुम्ही प्रत्यक्ष दर्शनार्थी आहात। हो। आणि तुम्हाला घडलेले अनुभव बाबाजीचे हो, हे थोडक्यात आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगा आता। बिलकुल। मी मुलगी पाहायला गेलो, कोणासाठी? माझ्यासाठी। बरोबर। इकडे पहा, इकडे पहा। हो, माझ्यासाठी मी मुलगी पाहायला गेलो। बरं। तर बाबाजीचं पहिले दर्शन घेतलं। हो। बाबाजीने सांगितलं का तुमची रेंगी उलटण 1965 साली। 65 सालातली गोष्ट होई। हो, 1965 साली तुमची रेंगी उलटण, पण लगन जुळण। हो काय? आलं इथपर्यंत। पण माझ्या पसंत नव्हती मुलगी। लक्ष, मी वापस आलो। कोणत्या गावाला गेले ते पाहिले? धारोडा दुर्गडा ठाकरे। माझ्या मुलगी पसंत आली नाही। आम्ही वापस आलो। काय सत्कार झाला काय नाही। आमच्या मोठे भाऊ होते, त्यांना महाराजचा अनुभव असा आला का तेच मुलगी तुम्ही करा। असं काय? तुमचे मोठे भाऊ म्हणे? मोठे भाऊले स्वप्न दृष्टांत। हा, बरं। तर मोठ्या भाऊने ते मुलगी पसंत केली आणि माझं लग्न केलं, जोडलं। बरं। मग ते लग्न पार पडलं। तेव्हापासून 1965 सालपासून मी लहानूजी बाबाला सोडत नाही। मग रेंगी उलटणचा अर्थ काय होता? रेंगी उलटली कशी? पानांना बैल बुजारले, रेंगी उलटली, चट्टा मोडला। हो काय? जाता जाता पोरगी पाहायला जाता मग नदीत आम्ही ते परदी धुतली, बैल धुतले, आमचे कपडे धुतले, त्याच्यानंतर दुर्गडाला गेलो। असं झालं? बिलकुल। रेंगी उलटण पण लग्न जुळते? हो। खूपच मोठा साक्षात्कार झाला। खूप 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 काय पाहिजे। तेव्हापासून मी बाबाला सोडणार नाही। असं काय? नाही, साक्षात आहे बाबा। बिलकुल। त्यावेळेस बाबा कोणाची इतर आहे? कडूची इतर आहे। नवच्या खोलीमध्ये। हो। म्हणून मला इतके सत्कार, तिथे जे अनुभव आहे का सांग। 1-2 वेळा भेटी दिली रात्रीची। स्वप्नात? काय स्वप्नात? मग मी हात जोडले। हो, लहानूजी बुवा बुवा। स्वप्न दृष्टांत कसा झाला सांगा ना। हो, ते सांगतो। ते असा झाला का मी वावरात चाललो। बरं। म्हणजे मी झोपीत होतो, वावरात चाललो। बाबा तिकून नागपूरच्याकून आले। जसे आले मी नमस्कार करायला गेलो, मागे नमस्कार झाला नाही, बाबा गायब झाले। हा एक स्वप्न दृष्टांत तुम्हाला झाला। बस, याच्यावर काही नाही। वय काय आहे आता तुमचं? 91 वर्ष वय आहे। हो। 1965 सालातली गोष्ट होती। मी सर्वांना सांगितलं, तिथेही सांगितलं। कुठं? आपल्या तुमच्या लग्न जुळते तिथं त्यांनी सांगितलं, सासरवाडीला सांगितलं, गावातही सांगितलं। आलं का लक्षात? आणि पावडे साहेबाला सांगितलं। ते माझे दोस्त होते, भगवंतरावजी। पुलामध्ये कापूस टाकला होता माझ्याला। कोणा? भगवंतराव। हो काय? हा, त्यांचा भाऊ आहे पंजाबराव। त्यावेळेस आम्ही कापसाचा धंदा करू। असं का? हो, बरेच दिवस झाले। हो, असे आहे लहानूजी बाबाचे सत्कार। तुम्हाला मुलं बाळ वगैरे? मला 3 मुलं आहे, एक मुलगी आहे, आनंद आहे। शेतीवाडी 17 एकर आहे। असं काय? तर 5-5 एकर त्यांच्या नावावर करून दिलं, 2 एकर माझ्या नावानं आहे। त्याच्या आजी गेली। कोणत्या वर्षी? ते हे न्यायला करू ना, हो, त्या वर्षी
करुण्यात नाही भरती झाली, हो हो पण इथंच गेली. असं काय. हो बरं बरं. तर आजीले न्यायचे का दर्शनाले मग? हो वा. बरं आम्ही तो रस्ताच होता. हा. गेली आजी ती आणि मी जाऊ, जे जातानी दर्शन घ्यायचं येतानी दर्शन घ्यायचं, ते नाही चुकायचं. असं काय. हो असे लहान बाबा आहे. हो हो. तात्काळ तात्काळ आहे बा. हा. हा. हे लक्षात ठेवा. हो हो. मग करण तो हो बरोबर आहे. श्रद्धा भक्ती विश्वास हा ह्या गोष्टी पाहिजे. हो पहा आता तुमचं 91 वर्षाचं वय आहे, तुम्हाला ऐकायलाही चांगलं येते, बिलकुल. डोळ्यानं दिसते, व्यवस्थित आहे. बिलकुल हो हो सत्कार आहे. महाराजचा मला आशीर्वादी आहे. बरोबर. पांडुरंगाचा तर आहेच. हो हो. पांडुरंगाची वारी चुकली नाही. असं काय. 59 झाल्या, 60 व्हायची आहे म्हणजे मग. बापरे. म्हणजे 60व्या वारीची इच्छा आहे का हो हो या वर्षी? हो नाही आता झालं पंढरपूर 15 दिवस झाले. 15 दिवस कुठे झाले. बापरे. 17ला गेलो तो हा. आणि 23ला आलो. काय न गेले होते? एसटीनं. एसटीने गेले? हा. कोण कोण? मी आणि एक वामनराव होता. मग तो म्हणे माझ्याजवळ पैसे नाही. म्हटलं तू गावाकडे जाय, मी एकटाच गेलो. हो काय. हो एकटे कुठून बसले मग? अमरावतीवरून. हो काय. अमरावतीवरून कुठून ते ऐकून घ्या. हो. अमरावतीवरून बसलो नगर, हा. मुक्तानगर हो डायरेक्ट. हो. ते पालखी काढली, बरं. पंढरपूरला निघाली. हो. एखाद्या दिवशी कुठं होतो, मुक्तानगरला. मुक्ताईनगर. हो बरं. तिथून हो. निघालो. मग एकादशीचे फराळ केला. हा. एकादशीच्या दिवशी निघालो, आलो शेगावला. बरं. मग शेगावचं दर्शन घेतलं, हो रातभर मुक्काम केलं, हो सकाळी हो. पंढरपूर काढलं. असं. तर दिवस बुडेपर्यंत रातभर म्हणजे एक आता 60वी वारी करायची इच्छा आहे. असं काय. नक्कीच हे सर्व गावकऱ्याला माहीत आहे. हो. आणि सर्वांना सांगितलं एक वारी मला करू द्या. आणि विठ्ठलाची कृपा आहे. पांडुरंग आहे. हो. आणि विठ्ठलाचा फोटो सुद्धा इथे ह्या माझ्यासाठी आहे. तिकडे मोठा आहे त्या घरी. असं काय. मग जेवण खाऊन तिकडे राहते. हो. एक पोरग इथं राहते. बरोबर. हो पण हे सगळे अनुभव तुम्हाला आहे. बिलकुल. लहानोजी बाबांचे आहे आणि पंढरपूरची वारी तुमची 59 वाऱ्या झाल्या आहेत. हो 60वी वारी आता तुमची इच्छा आहे. इच्छा आहे आणि होईल. होईल होईल. हो बाबाजीच्या कृपेने सगळं बरोबर होईल. हो तर आज दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले, तुमच्या लग्नातला साक्षात्कार सांगितला, बिलकुल, स्वप्न बिलकुल. दृष्टांत सांगितला, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हो धन्यवाद. जय जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की